हाय पब्लिक, अभिज बाईकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग पब्लिक आज काय करणार आहेत आपण बघूया. आणि माझ्यासोबत असंच मग पब्लिक चला मग मी चाललो आहे आता मंदिरामध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो आज त्या मंदिराला विचारून, कारण आज दसरा आहे. सो तिथे विचारून मी सांगू शकतोय की आज मी व्हिडिओ शूट करू शकतोय का नाही. सो मी तुम्हाला दाखवतो. आणि चला, हे रस्त्यामध्ये आहे. शेवट आपण चालत चालत आलो आहे आपल्या मंदिरामध्ये. हे मंदिर आहे गजानन महाराजांचं. आणि आज दसरा असल्यामुळे एवढी दर्शन रांग खूप मोठी आहे. आणि या दर्शन रांगेत थांबून आपण शेवट दर्शन घेतलं. आणि आता याच्यानंतर तुम्हाला मी पूर्ण चला मग पब्लिक, आपण आलो आता घरी. आणि आपण आता बनवणार आहे खीर आणि मटकीची भाजी. त्याच्यामध्ये टाकले आपण तूप, घेतला गरा. तो गरा टाकल्यानंतर व्यवस्थित कमी गॅसवरती, कमी शेगडीवरती तो गरा भाजून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर गरा भाजून झाल्यावरती बाकीची प्रोसेस तुम्ही अशीच माझ्यासोबत बघत राहा मी कसं बनवतो आहे. हे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेत आपण, ते पण तुपामध्ये व्यवस्थित दूध घेतलं आहे आपण, दुधाला चांगलं उकळून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरा टाकला आहे जो आपण भाजून घेतला होता व्यवस्थितरित्या. तो टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण आपण लगेच टाकणार आहेत. आणि चवीनुसार साखर टाकली, गोडीनुसार. आणि आपल्याला पाहिजे तेवढं खीर गोड होईल मग त्याच्यानुसार. आणि गोडी तिला चांगली येईल. झाली आता आपली खीर तयार झाली खीर. सो खिरीची टेस्ट जर पाहायची असेल तर अशी खीर तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि खीर घेऊन बघा. आणि आता आपण बनवूया भाजी. सो भाजीसाठी मी कांदा, टमाटर वगैरे चांगलं चिरून घेतलं आहे. तेल टाकलं कुकरमध्ये पुन्हा आणि भाजी बनवायला घेतली. सो ही भाजीमध्ये टाकलं. आपली भाजी रेडी आहे आता. सगळं आजचं मेन्यू एकदम बेस्ट झालेला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आपण आणि बाकी सगळं ओकेमध्ये. खीर कशी दिसती, खीर पण ओकेमध्ये. आणि चला आता, आणि अशीच
माझ्यासोबत ब्लॉग पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट्स करा, यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा अभि वाईब्सला. चला मग, बाय पब्लिक अँड थँक्यू सो मच फॉर. आणि आपलं जेवण रेडी आहे.